7 दिवस विण्याची सेवा देण्यासाठी उपस्थित राहिले त्यांनाही धन्यवाद व्यक्त करतो. आमच्या आदरणीय राधाकिशन महाराज असतील, सगळेच मंडळी अधिक जवळचे आहेत असं समजा, सगळ्यांच्या चरणावर कृतज्ञता व्यक्त करतो. दरवर्षी आपण असाच हा आनंद आम्हाला देण्यासाठी उपस्थित आहोत. सुधीर काका आपण 7 दिवस उपस्थित आहेत, त्यांच्यामुळे खूप आनंद मिळाला, त्यांच्याही बद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. विशेष दुसरी गोष्ट, आपण सर्व श्रोतृवृंद आपल्याबद्दल तर काय बोलावं, कारण पहिल्या दिवसापासून हा मंडप असाच आपण भरगच्च ठेवला, कीर्तनाचा आनंद असाच द्विगुणित पहिल्या दिवसापासून. नाहीतर अनेकदा असं होतं, पहिल्या दिवशी थोडे कीर्तनाला ऐकायला, दुसऱ्या दिवशी थोडे, काल याला सगळं भरपूर असं होतं. पण या वर्षी मात्र पहिल्या दिवसापासून हा मंडप असाच कीर्तनाला भरत राहिला, हा आनंद द्विगुणित झाला. आपण सर्व परिसरातील माता भगिनी आहात, सर्व पुरुष वर्ग आहे, सर्व खूप स्नेहाने मंदिरातल्या कार्यक्रमांना येतात, प्रत्येक कार्यक्रम आनंदाने संपन्न करतात, त्याबद्दल आपल्याही बद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. दुसरा महत्वाचा विषय तो म्हणजे आपल्या पोटा पाण्याचा विषय, तो अत्यंत महत्वाचा आहे, तो विसरून पण नाही चालत. मागे अन्नदानाची सेवा, 7 दिवस आमच्या 7 पंक्ती देणारे जे अन्नदाते होते, प्रत्येकाचा अमूल्य वेळेच्या अभावाने कळत नाही, पण सगळ्या अन्नदात्यांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद देईल, कृतज्ञ राहील. कारण ही मंडळी अशी आहेत की बाकी ठिकाणी अन्नदात्यांना कधी कधी विचारावं लागतं, पण ही अन्नदाते मंडळी अशी ते स्वतःवर विचारायला तर आपला स्वतः कधी आम्हाला पंगत द्यायची, आमची पंगत अमुक अमुक दिवशी ठेवा असे मागे लागणारी मंडळी. त्यामुळे याही मंडळींबद्दल खूप खूप कृतज्ञता व्यक्त करतो. त्यानंतर स्वयंपाक करणारी जी मंडळी, आचारी मंडळी, त्यामध्ये आमचा पूर्ण अंदुळकर परिवार, जोशी काकू आहेत, जोशी काका आहेत, त्या आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सगळ्या मंडळी, स्वयंपाक करण्यासाठी सोनाली मोशी, राजमोशी, आता किती जणांची नावं, ही मंडळी तर आमच्या घरातलीच आहे. त्यामुळे या सगळ्यांनी खूप सहकार्य केलं 7 दिवस. प्रत्येकाचा नाम उल्लेख वेळेच्या अभावाने कळत नाही असतात. त्यामुळे या सगळ्यांच्या बद्दल खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आणि आपली ही चालू असलेली सेवा अशीच प्रतिवर्षी चालू राहावी. या निमित्ताने यावर्षी विशेष आमचे पडधरियाजी यांनी त्यांच्या YouTube चॅनलच्या माध्यमातून आपला पूर्ण उत्सव अनेकांपर्यंत पोहोचवला, त्यांनाही धन्यवाद देईल. आमचे ताठे काका आहेत, सगळेच मंडळी आहेत. या सगळ्या मंडळींना पारायण करते मंडळी जी होती, थोडं यावर्षी एका गोष्टीचं दुःख वाटलं की आपल्या परिसरामध्ये, आपल्या या भागामध्ये पारायण करणारी अनेक मंडळी आहेत, ज्ञानोबारांची सेवा करणारी खूप मंडळी आहेत, पण यावर्षी जरा संख्या कमी वाटली पारायणाची. अनेक मंडळी इथे असूनही पारायणाला दिसली नाही. मी हक्काने सांगू शकतो, तुमच्या घरातला मी आहे म्हणून मी हक्काने सांगतोय, ज्ञानोबारांच्या सेवेमध्ये पारायणाची संधी सोडली नाही पाहिजे. किमान आपल्या परिसरात, या परिसरात राहणाऱ्या मंडळींनी तरी नाही सोडली पाहिजे. यावर्षी मला वाटलं होतं 750वे वर्ष आहे, भरपूर संख्या होईल, पण थोडंसं उलट चित्र दिसलं. असं पुढच्या वर्षी होऊ देऊ नका. काय पुढच्या वर्षी ज्ञानोबारांची आपल्याला सेवेची संधी मिळण्याचा अवकाश आहे, तो आपण निवडला पाहिजे, तो घेतला पाहिजे. पारायण करत राहा, पारायणाशिवाय गत्यंतर नाही. दैनंदिन जीवनात सुद्धा ज्ञानेश्वरीच्या 5 होत्या, बाकीचे 2-3 तरी अभंग, ही सेवा आपल्याकडे उडली पाहिजे. त्यामुळे पुढच्या वर्षी पारायणालाही आपण बहुसंख्येने उपस्थित राहाल असा विश्वास मी व्यक्त करतो. ज्यांचे ऋणनिर्देश मी करू शकलो नाही, त्या सगळ्यांच्या चरणांवर नतमस्तक होतो. अनेकांनी आर्थिक रूपाने या उत्सवासाठी सहकार्य केलं, त्याचंही ऋण व्यक्त करतो. आणि या कीर्तन सेवेनंतर आता लगेचच महाप्रसाद होणार आहे, मागच्या हॉलमध्ये आणि काही शिल्लक असेल तर इथल्या हॉलमध्ये, अशी विभागणी केली जाईल. सर्वांनी आरतीनंतर लगेचच मागच्या हॉलमध्ये जायचंय. प्रथमतः जी पुरुष मंडळी आहेत ती मागे जातील आणि बरोबर सर्व स्त्री मावल्या मुली ज्या आहेत त्या सगळ्यांनी पण जशी जागा मिळेल तशी पंक्ती घेऊन प्रसाद घ्यायचा आहे. सर्वांनी प्रसादाचा लाभ घ्यावा. आपल्या आसपासची जी मंडळी आहेत त्यांनाही प्रसादाला पाठवावा. आज भगवंताचा महाप्रसाद आहे. अशीच सेवा भगवंतांनी वर्ष करून घ्यावी. प्रतिवर्षीची सेवा भगवंताच्या चरणी अशीच समर्पित होत राहावी, अशी या ठिकाणी भावना व्यक्त करतो. आणि झालेली सेवा भगवान श्री ज्ञानोबारांच्या चरणारविंदी, भगवान श्री पंढरीनाथांच्या चरणारविंदी, सर्व संत मंडळींच्या चरणारविंदी समर्पित करतो. आमचे आदरणीय श्याम महाराज ते सुद्धा आज मुद्दाम या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर मी पहिल्यांदा म्हणालो मोठी परीक्षा आहे, त्यामुळे या परीक्षा जशी होईल तशी त्यांच्याच कृपेने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आज त्यांच्या चरणारविंदी मी नतमस्तक होतो. आपण सर्व मंडळी सर्वांच्या चरणारविंदी पुन्हा एकदा नतमस्तक होतो आणि या सेवेला पूर्ण करतो. ज्ञानेश्वर